समोर येते नांदगाव संभाजीनगर मार्गावर भीषण अपघात झालाय। बस आणि कारच्या झालेल्या या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे, तर एक बाळ गंभीर जखमी झाले। चाळीसगाववरून मनमाडकडे येत असताना हा अपघात झालाय। या तिघांचा मृत्यू झालेला आहे। 2 महिलांचा समावेश आहे, एका पुरुषाचा मृत्यू झालाय, तर लहान बाळ आहे ते जखमी झाले। नांदगाव संभाजीनगर मार्गावरती हा अपघात झालेला आहे। चाळीसगावहून मनमाडकडे ही गाडी येत होती आणि याच वेळेला हा अपघात झालेला आहे। बस आणि कारमध्ये भीषण धडक झालेली आहे आणि त्यानंतर हा अपघात झालाय, ज्यात तिघांना आपला प्राण गमवावा लागलाय, तर एक बाळ जखमी आहे। आताची मोठी बातमी आपल्या समोर येतेय। एक मोठा अपघात झालेला आहे। हीच ती गाडी आपण बघतोय। फोटोच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते किती भयंकर स्वरूपाचा हा अपघात झालेला आहे। गाडीचा अक्षरशः पुढच्या बाजूने चिंतामेंदा झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या अपघातामध्ये तिघांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, तर बाळ मात्र जखमी झालेला आहे। ते सुखरूप राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतायत, अशी प्रार्थना केली जाते। 2 वर्षाचं बाळ आहे जे सध्या जखमी झाल्याचं कळतंय।